दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. आज या ठिकाणी खोतकर परिवाराच्या व्यवसायामध्ये आणखीन एक मानाचा तुरा या सचिन हॉटेलच्या माध्यमातून आम्ही भावंडांनी रोवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या कार्यक्रमाप्रसंगी पाहुणे कोण आहेत तर सोनू सूद साहेब हे फक्त अभिनेते नाहीत, तर त्याचबरोबर एक त्यांचं सामाजिक काम, गरिबांसाठी असलेला कळवळा, एक सामाजिक काम निस्वार्थपणे गोरगरिबांना कशी मदत करता येईल हे असं एक आदर्श व्यक्तिमत्व आज आपल्या सर्वांसमोर आहे. सर, आप हमारे लिए रोल मॉडल हो कि दुनिया में सबको सब मिलता है, लेकिन दूसरों को देने के लिए भी दानत लगती है आदमी की, और वो आपके पास. याचबरोबर या ठिकाणी मुद्दामून या कार्यक्रमाला संभाजीनगरचे खासदार आदरणीय संदीपांजी भुमरे साहेब उपस्थित झालेत. त्यांचं देखील मी स्वागत करतो. पारनेर नगर तालुका मतदारसंघाचे आमदार आदरणीय काशीनाथजी दाते सर आणि या ठिकाणी ज्यांच्या गुडलक विशेष कायम आमच्या पाठीशी असतात अशा विखे परिवारातील एक ताई, आपण पुनवळे देखील या ठिकाणी देखील आपला वेळात वेळ काढून इथून पुण्याला आपण आला होता आणि त्यानंतर आज हॉटेल सचिनच्या उद्घाटनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित झालात. अशा आदरणीय धनश्रीताई सुजयदादा विखे मॅडम आणि 1975 सालापासून तर आजपर्यंत बरोबर मार्गदर्शक असलेले आदरणीय माजी कुलगुरू सर्जेरावजी निमसे साहेब, या ठिकाणी खोतकर परिवारामधील काही आधारस्तंभ या ठिकाणी उपस्थित आहेत. खोतकर परिवार हा एकटा नाही, माने परिवार आहे, वाकडी साहेब आहेत, पाटील सर आहेत, गाडे साहेब आहेत, याचबरोबर गडक साहेब आहेत. पण आज 2 व्यक्ती आमच्या बरोबर नाही आहेत. आदरणीय अरुणकाका साहेब जगताप, त्याचबरोबर आदरणीय शिवाजीराव कडेले साहेब, ह्या दोघांच्या उपस्थितीमध्ये हा आजचा कार्यक्रम पार पडत आहे. पण आज मला अपेक्षा आहे की आशा आहे की ते देखील आम्हाला नक्कीच या शुभप्रसंगी त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत, देत असतीलच, त्यात कुठलीही तीळमात्र शंका नाही. याचबरोबर आमचे स्नेही राजेंद्र चोपडा साहेब, अप्पासाहेब माने साहेब, बाळासाहेबजी किरुविखे साहेब, चंद्रकांत भाऊजी गाडे, मुद्दामून या कार्यक्रमाला बाजार समितीचे चेअरमन उपस्थित असलेले भाऊसाहेबजी बोटे, माजी चेअरमन हरिभाऊजी कडेले साहेब, अनेक आजी माजी पदाधिकारी, महिला वर्ग, माता भगिनी, मला अचानक या ठिकाणी बोलण्यासाठी सांगितलं. सध्या माझा आणि माईकचं अंतर थोडं वाढत चाललेलं आहे, त्यामुळे थोडं बोलताना मागं पुढं होतं. कशामुळं वाढतंय ते होत कळत नाही, पण ज्याची नियत साफ आहे त्याला काही कमी पडत नाही हे परमेश्वर दाखवून देतो.
आमच्या परिवाराच्या जीवन सुरुवातीपासून या ठिकाणी उपस्थित असलेले विनायकजी देशमुख साहेब ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी स्वागत करतो. आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने मागच्या काही काळापासून जे काही घडत होतं, काय घडत होतं त्या कोड्यात आम्हाला जायचं नाही. पण एक सांगतो, व्यवसायावरती आमची निष्ठा आणि प्रामाणिकपणा जो आमच्या आई वडिलांनी आम्हाला घालून दिला. व्यवसाय करत असताना जी सचोटी त्यांनी सांभाळली. काय करत होते वडील? स्वतः किचनमध्ये काम करायचे. त्यांनी काम केलं फार प्लेट पुसण्यापासून तर काउंटरपर्यंत, मग ते कुठलंही काम असो. आईने काय केलं? वडील बाहेर आहेत तर ती आमची आधार वड, खरं म्हणलं तर तिची कमाल आहे. आम्ही सांगतो आज हे हॉटेल चालू केलं, पुण्याला 2-4 झाले, अजून काहीतरी हेलिकॉप्टर घेतलंय, अजून एक चाललंय, अजून दुसरीकडे चाललंय. सगळं कालांतराने येईल. पण या मागचा बॅकबोन जी आधार माया असते ना, आधार वड, आधार माया, ही आमची आई. आम्ही कुठं जरी असलो, बाबा तू जेवला का, तू काय करतो, भाऊ कुठं जरी असले, तुम्ही कधी जेवायला येणार आहे, ही आधार माया. ती आधार माया होती म्हणून आम्ही हे सगळं करू शकलो. आणि ती सचोटी भाऊंनी दाखवली, फक्त एकट्या पोटी ठेवली नाही. आम्हाला 3 भावांना सांगितलं की तुम्ही मालक जरी असलात, एक काम केलं पाहिजे, तुम्हाला वॉश बेसिन साफ कसं करायचं, मोरीमध्ये भांडे कसे साफ करायचे ते देखील कळलं पाहिजे. भांड्याला लिक्विड कुठलं वापरायचं आणि किती वेळात भांडं साफ करायचं हे आम्ही शिकलो. त्याचा परिणाम काय? ह्या व्यवसायामध्ये बारीक बारीक सचोटी तर मालकाला कळलं तर कर्मचारी आणि कामगार तुम्हाला फसू शकत नाही. आजकाल आपण पाहतो मालक काउंटरवरती बसतो, पाठीमाग काय झालं त्याला कळतच नाही. पण आमच्या वडिलांनी काउंटरला यायला आम्हाला 4 वर्ष लावले, 5 वर्ष लावले, काही ना 7 वर्ष लावले. पहिलं काम शिका. म्हणून आज उद्योग व्यवसायामध्ये संदीप उद्योग समूह आज फक्त भारतामध्ये नाही, येणाऱ्या कालामध्ये कुठं कुठं दिसेल ही आमची पुढची पिढी ठरवणारच आहे. त्याने ठरवलं आहेच. पण हा व्यवसाय करत असताना सुरुवात कशी झाली ही आपण सर्वांना माहिती आहे. लोकसेवा हॉटेल असेल, 87 साली संदीप हॉटेलची स्थापना केली. कशी केली याच्यामध्ये मला एक चांगला फोटो आठवतोय. स्वागत करताना चोपडा साहेब होते, त्यांचा फोटो माझ्या मी पाहतो. 87 साली स्वागत करताना त्यांनी देखील हा प्रवास पाहिला. हा उद्योग समूह फक्त एका हॉटेल पुरता मर्यादित नाही. बोलायचं खूप आहे, बोलायला खूप आहे देखील. पण पावसामुळे आपला कार्यक्रम थोडा उशिरा झालाय, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. पण 1-2-3 गोष्टी या निमित्ताने नक्कीच सांगेन. भाऊंनी जी शिकवण दिली, आई वडिलांनी जी आम्हाला शिकवण दिली, ती शिकवण आम्ही आमच्या पुढच्या पिढीला देखील द्यायचा प्रयत्न करत आहोत. अमोल असेल, सचिन असेल, संदीप असेल. तुम्हाला फक्त लोकांना एक वाटतं की संदीप हॉटेलची पुण्यात 4 शाखा झाल्या. अरे झाल्या कशा? ही 5 नगरला नवीन एक सचिन हॉटेल होतं, एवढं मोठं, 35 रूम्स, बँक्वेट, कॉन्फरन्स, PDR. अरे करतात तरी काय? मग यांना कसं तरी मागं कसं ओढता येईल ते चालू असतं. पण मी सांगितलं ना, नियत साफ, परमेश्वर आपके साथ. आमची नियत साफ आहे. हे करत असताना व्यवसायामध्ये मी आजकालच्या युवा पिढींना फक्त एकच सांगेन, मालक होऊन चालत नाही, आधी कामगार व्हावं लागतं. कामगार झाला तरच मालक कायमस्वरूपी टिकतो. आता तो देखील लवकरच 7-12 विकून दुसऱ्याच्या घरी कामाला जातो. ही अनेक उदाहरणं समाजामध्ये आपण पाहतो, दिसतो. दुसरं एक समाज मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे की आज संदीप उद्योग समूह, हॉटेल सचिन, उदयनराजे पॅलेस, हॉटेल संदीप,
संदीप ग्लोबल ॲग्रीमध्ये आहे, एव्हिएशनमध्ये देखील चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. भाऊंनी एक स्वप्न पाहिलं की आपल्या स्वतःचं एक हेलिकॉप्टर असावं. ते काम स्वप्न आम्ही तिन्ही भावंडांनी पूर्ण करत असताना माझी सर्व पिढीला विनंती आहे की जे आपल्या आईवडिलांचं स्वप्न आहे ते आपण देखील आपलं कर्तव्य समजून पार पाडलं पाहिजे. आणि हे करत असताना जसं आम्ही सांगितलं की भाऊंच्या आमच्या परिवाराच्या बॅकबोन आमचे मातोश्री, तसं आमच्या देखील तिघांच्या बॅकबोन सक्षमपणे आमच्या पाठीशी उभे असल्यामुळं संकटाला आम्ही कुठल्या घाबरत नाही. फक्त एकच सांगतो, खोटं करत असताना कुठपर्यंत खोटं करायचं, कुठपर्यंत एखाद्याला दाबायचं याचा देखील विचार केला पाहिजे. त्याचा गैरफायदा किती घ्यायचा याचा देखील विचार केला पाहिजे. समोरचा 2 पावलं मागं सरकतोय, मग आणखी त्याला सरकवा. आम्ही घाबरत नाही, कारण नीतिमत्ता साफ. आज 2020 साली जेव्हा कोविड आला, काय अवस्था होती? लोकांना वाटतं हॉटेल उभं केलंय. अरे आम्ही तिन्ही भावांनी 20-20, 15-15 हजार रुपयाच्या फोनवरती ऑर्डर घेतल्या फ्लॅटमध्ये बसून. दादूसाहेब या ठिकाणी साक्षीदार आहेत. आमचे काही लोक त्यांना फोन जायचे, साहेब पुढं काही ऑर्डर, काही जेवण मागवायचं नगर संदीपवरून. कोणी 10,000ची ऑर्डर द्यायचे, कोणी 20,000ची ऑर्डर द्यायची. 2020 सालची गोष्ट. मग हे देखील काम आम्ही केलं. हे करत असताना अनेक वेळा अडचणी आल्या, शब्दात सांगू शकत नाहीत. कोणी काय अडचणी आणल्या. बालगंधर्व हॉटेल चालू करायचा प्रयत्न झाला, त्याला बंद करायचा अनेकांनी प्रयत्न केला, त्याला बदनाम करायचा प्रयत्न केला. आम्ही थांबलो नाही. नगरपट्टा झालं, चंदननगर झालं, आज पुनवळे आहे, सचिन हॉटेल आहे. लोकांना दिसतं की आज अरे हे एवढी मोठ्या गाडीत फिरतात, कपडे वापरतात. त्यामागचं संघर्ष तो देखील समाजाने पाहायला पाहिजे. एक वेळेस बँक फायनान्स करत नव्हती, आज बँकेला आम्ही दारात सांगतो, द्यायचं तर उभार, अकाउंट पाहिजे असेल तर घे, नाही तर बाहेर हो. ही करायला हिंमत लागते. का? कामाप्रती असते निष्ठा लागते. निष्ठा नसेल काय होत नाही. 2000 बँक आम्हाला या ठिकाणी आदरणीय भाऊंनी आम्हाला सांगितलं की खरी बँक शिकवली आम्हाला मुकुंद गायसे सरांनी. कैसच सर, गुंदेज सर या ठिकाणी आहेत. बँकेचा कारभार, व्यवसाय कसा करायचा. 2000 साली किसान दूध संघाच्या माध्यमातून वाटचाल केली. त्या ठिकाणी कर्ज भेटत नव्हतं. इकून तिकून काहींनी मदत केली, कर्ज भेटलं, व्यवसाय सुरू झाला, किसान सुरू झालं. मग एक एक रोलिंग मिल आली गेली. संदीप हॉटेल मोठं होत गेलं. राजकारणामध्ये थोडे सुगीचे दिवस आले. काय झालं ते पुढचा विषय. परत 2020 साली सेकंड टर्म सुरू झाली व्यवसायामध्ये. ती आज आपल्या सर्वांसमोर आहे. म्हणून मी सांगितलं एक बोलायला खूप आहे, विषय खूप आहेत, वेळ झालेला आहे. आम्ही तिन्ही भाऊ आपल्या सर्वांना एकच सांगू शकतो आजच्या निमित्ताने की आपण दाखवलेला विश्वास जो आमच्या आईवडिलांनी आम्हाला मिळवून दिला समाजाच्या माध्यमातून, समाजामध्ये कसं वागायचं, कसं राहायचं, आजच्या निमित्ताने एवढंच सांगतो की त्या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही. आम्ही कधी तडा जाऊन देणार नाही. हा व्यवसाय असाच दिवसेंदिवस वाढत राहील. अनेक माझे मित्र या ठिकाणी पुण्यावरून आलेत, काही मुंबईवरून आलेत, काही आमचे सहकारी नगरमध्ये देखील आहेत. आणि या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आपल्या सर्वांमध्ये आलो. चेहरे पाहिले का काही काही आठवणी जाग्या होत्या संतोषेत. मग जरा थोडं मागं पुढं होतं मग बोलताना. असो, जास्त काही वेळ घेणार नाही. आदरणीय नामदार साहेब, विखे साहेब,
आज या ठिकाणी त्यांना नागपूर या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं मी त्यांना नामदार साहेबांना विनंती केली होती की साहेब आपण त्यांनी कबूल देखील केलं होतं, पण अचानक मुख्यमंत्री महोदयांबरोबर एक त्यांची महत्त्वाचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की संदीप मी आत्ता येऊ शकत नाही, पण मी नंतर तुझ्या कार्यक्रमात भेट द्यायला येईल. असे आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब पाटील साहेब यांचं देखील मी आभार मानतो. आणि याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भामदाजी मुरकुटे साहेब यांचं देखील मी आमच्या कोतकर परिवाराच्या वतीने स्वागत करतो. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.